हॅलो, मी प्रियांका. तुमचं स्वागत आहे कोकणी व्लॉगर या यूट्यूब चॅनलवर. तुम्हाला आजचा दिवस आनंदात जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. चला तर मग आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. तर आजचा व्लॉग हा दुपारपासून चालू झाला आहे. तर इथे तुम्हाला दिसते छकुली किती मस्ती चालली आहे तिची. आत्ता झोपेतून उठले आहे आणि तिला लवकर उठून बसायचं नव्हतं. म्हणजे तिचं रोजचंच असतं हे. अंथरुणात थोडाफार लोळते, पण आज तर तिला मम्मी माझ्यासोबत लपाछपी खेळायची हौस आली होती, त्याच्यामुळे ती खेळत होती माझ्यासोबत. अंथरूण घातलं होतं, ज्या गोधडीवर तिला झोपवलं होतं तीच गोधडी ती पूर्ण स्वतःभोवती गुंडाळून त्यात लपण्याचा प्रयत्न चालू होता. पण कधी पाय मोकळे दिसत होते, तर कधी हात मोकळे, कधी डोकं मोकळं. त्याच्यातच तिचा टाईमपास चालला होता. म्हटलं थोडा वेळ तिला खेळू दे. मग मी कोकम सरबत प्यायले. थोडं थंड काहीतरी प्यावं म्हणून, खाऊसं पण वाटत होतं म्हणून म्हटलं कोकम सरबतच प्यावं. आणि त्याच्यानंतर मग श्रेयांला स्कूललासुद्धा आणायला जायचं होतं, पण त्याच्या आधी जेवणाची तयारी करून घेते म्हटलं. थोडा वेळ होता माझ्याकडे. मग म्हटलं कुकरला मी आज म्हटलं सुट्टीचा दिवस आहे, तर म्हटलं आज काहीतरी स्पेशल होऊन जाऊ दे. कारण नेहमीचे दिवस सगळे सारखेच असतात, काही ना काहीतरी आज ॲडजस्टमेंट करावी लागते. आज ह्या भाजीला ॲडजस्टमेंट, तर कधी नुसती भाजी चपाती करावी लागते, कधी भाकरी भाजी करावी लागते, कधी भातडाळच करावा लागतो. आज म्हटलं सगळं जेवण बनवूया आणि काहीतरी गोडसुद्धा बनवूया. म्हणून म्हटलं पहिलं तर शाळेत जायला वेळ होता, 1 तासभर होता अजून. ती 4 वाजता उठली होती. मग कुकरला नवीन कुकरचं उद्घाटन पण करायचं होतं, म्हणून मग आज कुकरला म्हटलं जिरा राईस बनवते. तर इथे एका बाजूला मी कुकरला जिरा राईस लावून दिला आहे आणि इकडे मी मटर पनीरची भाजी बनवायची होती. श्रेयान खूप दिवस झाले मागं लागला होता. म्हटलं मग चला आज पण बनवूया. तर मग मी मटर पनीरच्या भाजीची तयारी करून ठेवली आणि व्यवस्थित तेल टाकून ठेवलं. आणि इकडे माझी डाळ पण शिजून झाली होती, भात पण तयार झाला होता. आणि इथे ही भाजी सकाळची त्यांच्या डब्याला दिली होती, ती शिल्लक होती. आणि हे मी फ्रोझन मटार जे तयार करून ठेवले होते ते खूप छान म्हणजे आता जवळजवळ 15 ते 20 दिवस जास्ती होऊन गेले असतील, चांगले टिकलेत. आता मी पुढच्या वर्षीपासून आता हे नेहमी असंच करणार. आणि हे मार्टमधून मी आणलं होतं, नवीन एक कंपनी आहे, पहिल्यांदाच टेस्ट करणार आहे या पनीरची. सगळी तयारी करून ठेवली होती. आणि तुम्ही बघताय वाटाणे माझे खरंच फ्रोझन मटाऱ्यासारखे, बाजारातल्या मटाऱ्यासारखेच वाटाणे दिसत आहेत. आता तर मला समजलं आहे की आपले वाटाणे असे व्यवस्थित राहत आहेत, त्यामुळे आता ह्याच्या पुढे असेच फ्रोझन मटार मी खूप सारे फ्रोझन मटार करून ठेवणार. ह्यावेळेस मी फक्त 1 किलोचेच केले होते. त्याला घेऊन आले शाळेतून. त्यानंतर मग मी भाकरी वगैरे भाजून घेतली आणि गोड बनवून घेतलं. गाजराचा हलवा बनवला, कारण गाजर खूप दिवस झाले आणून ठेवलं होतं, सॅलेडसाठी आणलं होतं, पण ते काय खायचं लक्षातच येत नाही, कापायचा कंटाळा, त्याच्यामुळे मग ते तसंच पडून होतं. म्हटलं आज हलवाच बनवून टाकूया, कारण ह्यांना खूप हलवा आवडतो. तर इथे मी गाजराचा हलवा, भाकरी आणि ही डाळ, सकाळची भाजी होती बटाट्याची. आणि त्याच्यानंतर मग इथे मी मटर आणि पनीरची भाजी केली आहे. किती भारी टेस्टी दिसते आहे ना. खूपच छान जेवण झालं होतं. आणि त्यानंतर मग देवाला नैवेद्य दाखवलं होतं, तेच इथे वाटीत आहे. आणि त्यानंतर मग ही चपाती, सकाळची थोडीफार चपाती होती, 1-2 चपात्या माझ्या शिल्लक राहतातच, जास्तीच्या चपात्या भाजते मी सकाळच्या. त्यानंतर हे असं माझं जेवण आजचं. आणि आम्ही श्रीखंड आणले होते डीमार्टमधून, तर तेच घेतलं आहे. आणि हे माझं आज पंचपक्वानाचं ताट तयार आहे तुमच्यासमोर. तर या मग जेवायला तुम्हीसुद्धा. तर तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा. भेटू द्या, तोपर्यंत काळजी घ्या. बाय.